नमस्कार. सर्व सावित्रीच्या लेकींना माझा मनपूर्वक नमस्कार. जय सावता, जय ज्योती, जय सावित्री. मी मायाजोगे, अध्यक्षा, सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर. स्वसंकलित विचारकण मी आपणासमोर मांडत आहे. संत सावता विज्ञाननिष्ठ कर्मयोगी. धन्य ते अरण रत्नांची खाण, जन्मला निधान सावता तो. वडील परसोबा नित्य पंढरपूरची वारी करी. सोबत लहानगा सावतोबा असेच. सावत्याला अनेक प्रश्न पडायचे आणि त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं मात्र परसोबा देऊ शकत नसत. आणि म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला साकडे घातले आणि म्हणाला, सांग देवा सांग, माझे समाधान कर. भाळी भोळी करीन सेवा, माना देवा तुम्ही धन्य. सावता म्हणे रुक्मिणीवरा, असे अवधारा वचन माझे. सावता पंढरपूरला न जाता म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि त्यांचे हे उच्च कोटीचे आत्मज्ञान कुणालाच कळेनासे झाले. निंदा सुरू झाली आणि ती शेतातील दगडाचा मसोबा हलवल्याने, प्रपंची असोनी परमार्थ साधावा या युक्तीप्रमाणे जप तप क्रिया ही धर्म साधने, वाऊगे बंधने उपाधीचे. यावरून कळतं की ते अंधश्रद्धाळू मुळीच नव्हते. सततच्या विठ्ठल नामात सुद्धा विचार केला तर त्यात विज्ञाननिष्ठाच दडली होती. हाती काम, मुखी नाम या दोन्ही क्रियांनी शरीर, मन व मस्तिष्क यांचा व्यायामच जणू घडतो. दुष्टांनी अनेक यातना दिल्यात, पण सावतोबाचा विश्वास म्हणजे त्याचा मळा व श्वास म्हणजे पांडुरंग. आणि त्यांच्या या साधनेतूनच आयुर्वेदाची जाण त्यांना मिळाली. औषधी वनस्पतींची जाण आणि औषधोपचार या कृतीने धर्म, जात पात, उच्च नीच हा विचार न करता रात्रंदिवस पटकी झालेल्या सर्व रुग्णांची त्यांनी जीवापाड मेहनत करून सेवा केली आणि त्यातूनच कित्येकांचे प्राण वाचले. असे हे विज्ञाननिष्ठ कर्मयोगी. धन्य ते सावता, धन्य सावता महाराज. जय सावता, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग. धन्यवाद.